नमस्कार. रेश्माच रुचकर रेसिपीमध्ये तुमचे स्वागत. आज आपण गव्हाची लापसी पातेल्यात कशी बनवायची ते पाहणार आहोत. गव्हाची लापसी ही एक पारंपरिक गोड डिश आहे, जी खास करून काही सणांमध्ये केली जाते. ही लापसी आपण कुकरमध्ये पण बनवू शकतो, पण मी आज पातेल्यात बनवणार आहे. ते काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला सांगते. इथे मी 1 वाटी गव्हाचा भरडा घेतला आहे. त्यालाच दलिया असे म्हणतात. त्याच वाटीने 1 वाटी गूळ कट करून घेतला आहे. 1 वाटी ओला नारळ किसून घेतला आहे. 6-7 चमचे मेल्ट करून घेतलेले तूप, अर्धा चमचा वेलची पूड, अर्धा चमचा सुंठ पूड, 5-6 बदाम, 5-6 काजू. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करू. इथे मी गॅस चालू करून त्यावर एक पातेले गरम करायला ठेवले आहे. पातेले गरम झाले की गॅस मध्यम आचेवर करून त्यामध्ये 4 चमचे तूप घालून घेते. आता मी या तुपामध्ये आपण जो 1 वाटी गव्हाचा भरडा म्हणजे दलिया घेतला आहे ना, त्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घेते. गॅस मध्यम आचेवरच असू द्या, म्हणजे छान परतले जाईल. दलिया परतून होईपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण गुळाचे पाणी करून घेऊ. तर 1 वाटी भरण्यासाठी आपल्याला 3 वाटी पाणी लागेल. इथे मी एका पातेल्यामध्ये 3 वाट्या पाणी घेतले आहे. पाणी गरम झाले की त्यामध्ये घालते 1 वाटी गूळ. ज्या वाटीने आपण दलिया घेतला आहे, त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचे आहे. हे मिश्रण आपण व्यवस्थित ढवळून घेऊ, म्हणजे गूळ पटकन पाण्यामध्ये विरघळून जाईल. इकडे आपला दलिया तांबूस भाजून तयार आहे. बघा किती छान परतला गेला आहे. गूळ पण आता पाण्यामध्ये पूर्ण विरघळला गेला आहे. आता गॅस बंद करते. ज्या पातेल्यामध्ये मी दलिया परतून घेतला आहे, त्या पातेल्यामध्ये मी हे गुळाचे गरम पाणी गाळणीने गाळून घेते. असे केल्याने काय होते, तर गुळामध्ये असलेले खडे गाळणीमध्ये साठून राहतात. 1 वाटी भरड्यासाठी 1 वाटी गूळ हे अगदी अचूक प्रमाण आहे. अशाच नवनवीन रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता घालते 1 वाटी ओल्या नारळाचा किस आणि मिक्स करते. इथे नारळाच्या किस ऐवजी नारळाचे उभे काप केलेले तुकडेही तुम्ही घालू शकता. आता घालूयात 1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा सुंठ पूड. 5 ते 7 मिनिटासाठी मी याला झाकून ठेवते. 5 मिनिटे झालेले आहेत. झाकण उघडते आणि एकदा हलवून घेते. तुम्ही बघू शकता एकदम छान अशी लापशी शिजून तयार आहे. कुठे गाठी ह्या अजिबात झाल्या नाहीत. एकदम रसरशीत दिसत आहे. इथे मी थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे घेतलेले आहेत. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. घालायचे असतील तर घालू शकता, नाही घातले तरी चालतात. बघा किती छान रसरशीत लापशी बनवून तयार आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.